हाय नमस्कार, गुड मॉर्निंग। आज मी दाखवणार आहे सांबार वडी विदर्भ स्टाईल रेसिपी। हा एक पाव मैदा घेतलेला आहे, यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि ओवा टाकलेला आहे। आता याचा गोळा तयार करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं। आणि हे तेल गरम केलेलं आहे, मी हे टाकायचं यामध्ये। तेल टाकलेलं आहे। आता हा आपला गोळा तयार झालेला आहे मैद्याचा। आता छान घट्ट भिजवून घ्यायचा आहे, पातळ नाही करायचा। पातळ केल्याने सांबार वडी नसते जमत। चला तर आता मसाला करायला सुरुवात करूया सांबार वडीचा। हे अद्रक लसूणचा पेस्ट आहे, अद्रक लसूणचा पेस्ट आहे, हा यामध्ये टाकायचा आहे। याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। 2 चम्मच लाल तिखट आहे, लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर आहे, अर्धा चम्मच जिरा पावडर आहे, अर्धा चम्मच धनी पावडर आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला आहे, कस्तुरी मेथी आहे आणि स्वादानुसार मीठ आहे। हे पण यामध्ये टाकायचं आहे। याला होऊ द्यायचं थोडं। हा खोबरा केस आहे, आपण यामध्ये टाकायचा आहे। ही सोप आहे, हे पण यामध्ये टाकायचे आहे। 1 चम्मच खाकस आहे, हे पण यामध्ये टाकायचे आहे। खाकसाशिवाय चवी नसते येत सांबार वडीला। आणि हा तिळाचा आणि शेंगदाण्याचा पूड आहे, हे मिक्सरला लावून घेतलेला आहे भाजून, हा पण यामध्ये टाकायचा आहे। ही साखर आहे 2 चम्मच, हे आमचूर पावडर आहे, पण यामध्ये टाकायचं आहे। आणि हा मनुका आहे, हा पण यामध्ये टाकायचा। याला आता छान फिरवून घ्यायचं। हा अर्धा किलो सांबार आहे, याला छान धुवून कापून घेतलेला आहे, हा पण यामध्ये टाकायचा आहे। याला छान फिरवून घ्यायचं आहे, मसाला मिळेपर्यंत फिरवायचा आहे याला। आता हा आपला मसाला तयार झालेला आहे। मी तुम्हाला एक सांबार वडी भरून दाखवते। हे बघा, अशी लाटून घ्यायची पोळी। खरी तर सांबार वडीची हीच हे आहे, अशीच पोज आहे सांबार वडीची। पण आता काही लोक वेगवेगळ्या पद्धती भरत असते, मी तुम्हाला हीच पोज भरून दाखवलेली आहे।
अशी सांबार वडी तयार करायची. नंतर मी तुम्हाला वडी आपली तयार झालेली आहे, आता तळून दाखवते. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. आता हे बघा, आता मी तुम्हाला ही सांबार वडी तळून दाखवते. तेल गरम झालेलं आहे. ही बघा, आता आपली सांबार वडी तळून झालेली आहे. आपली सांबार वडी चटणी तयार झालेली आहे. अगर तुम्हाला माझी सांबार वडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.